शिवन विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाची माझ्या मायभूमीत जन्मलेला गेले सन्मानाने माझ्या कातळवाडी सेवा मंडळाचे सभासद स्वर्गीय शाहीर पांडुरंगजी खोतबुवा यांचाच पुण्यस्मरण आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम सर्व रायगडातील अनेक नामवंत कलावंतांच्या वतीने होत आहे। मुळात माझं क्षेत्र तुम्हाला सगळ्यांना सर्वश्रुत आहे, पण माझ्या आळीतील सभासद म्हणजे पांडुरंग खोतबुवानी एक तुरेवाली शाहीर आणि बालमित्र युवक नृत्य कलापथक खरसी तुरेवाली ह्याची विजय पताका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फडकवलेली आहे। आणि माझ्या आळीतील सभासद म्हणून माझं कर्तव्य एक कलाकार म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचं, जसं आमच्या कातळवाडी सेवा मंडळ चे सदस्य पांडुरंग खोत स्वर्गीय असते स्वर्गामध्ये आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहवासातून गेलेले भजन क्षेत्र आणि नाच याच्यामध्ये जसं भजन क्षेत्रामध्ये स्वर्गीय कानू शेतकर, त्याच्यानंतर माझ्या बाबांनी कान्होबुवा शेतकर कातळवाडी सेवा मंडळाचे भजन सम्राट म्हणून भजनी वारसा चालवला, त्या पद्धतीने आमचे पांडुबुवा यांनी त्यांचे नाच बघता बघता आम्ही जगलो, आनंद त्याचा घेतलेला आहे। माझ्या घरामध्ये अनेक वेळा आमच्या पांडुबुवांचे नाच झालेले आहेत आणि म्हणूनच त्यांचा वारसा आज त्यांचे पुत्र सुपुत्र अरविंद बुवा हे जतन करतायत। आणि मलाही कुठेतरी वाटलं की माझ्या आळीमध्ये आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम माझ्या आळीच्या माणसाचा आहे। एक श्रद्धांजली म्हणून मी नाच म्हणून नाही तर एक श्रद्धांजली म्हणून दोन गाणी पद्धत सादर करतोय। एक पांडुबुवांची आठवण म्हणून एक त्यांचा गण तुमच्या समोर सादर करतोय, त्याच्यानंतर श्रद्धांजलीचं गाणं घेऊ। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पांडुरंगबुवांची एक आठवण म्हणून गण तुमच्याजवळ सादर करतोय। कालच तो मला लहानपणापासून तुमचा जो गण माझ्या लक्षात आली, फार सुंदर रचना आहे। एक फक्त अंतरा तुमच्या समोर सादर करतो आणि नंतर श्रद्धांजलीचं गाणं सादर करतो। ज्ञानाचा तो ज्ञानेश्वर म्हणती
भाग्य आहे की महाराष्ट्रातील सर्वोच्च कलापथक आणि ज्यांचं नाव गेली कित्येक दशक रसिकांच्या मनावरती राज्य केलेले असे विजयभाऊ पायकोळी, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत्या. अतिशय सुंदर सुरुवातीचा जो जोश आहे, आज सगळी त्यांची मुलं बाळा अतिशय सुंदर सादरीकरण करतायत आणि ही आपली कला जिवंत ठेवण्याचं काम जसं बुवा आपण करते तसं आमच्या या बालमित्र युवक नृत्य कला पथक पांडुबुवाच्या नंतर सुद्धा त्यांचं आज एवढी मंडळी मोठ्या थाटामाटामध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा जरी दुःखाचा सोहळा असेल तरी सर्व कला पथकांनी एक आनंदाचा सोहळा साजरा केला. गळ प्रार्थना आपण श्रद्धांजली गीत हे त्याला साजेसच बुवाने सुद्धा सादर केलं. जोरदार टाळ्या आमच्या पांडुबुवांच्या आसपास नक्कीच चिरशांती लाभेल अशी आई सुंदर चरणी प्रार्थना करते. एक गाणं सादर करतो तुमच्या समोर प्रयत्न करते. ही कलाकार मंडळी गणपती बाप्पाचा उत्सव सोडून सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि असा कलाकार जेव्हा त्याग करतो तेव्हा त्याच्या कीर्ती जगामध्ये होतात आणि तीच पांडुबुवांची आज ख्याती आजच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातून दिसून आली. हल्ली भजन नाचाच्या स्पर्धा दिवसभर होतात, कोणी माणसं नसतात, पण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला आज एवढा मोठा गावचा सर्व त्यांचा चाहता वर्ग आणि त्यांच्या सर्व नृत्य कला पथकातील मंडळी यांच्या हाताला हात धरून मी जगलो, खेळलो, बागडलो माझ्या मंडळातून आणि म्हणून या माझ्या मंडळाचा अभिमान आहे त्याला. कारण भजनाची परंपरा माझ्या मला बाबाकडून मिळाली आणि पांडुबुवांबरोबर मी अनेक 2-3 वेळा नाच सुद्धा केलेले आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा एक गाणं मला आमच्या चंद्रकांत खोत, मुकुंद खोत यांच्या परीने आमचे कृष्णा कांबळे असतील यांच्या मार्फत मला मिळालेली संधी होती. पण भजनाचं क्षेत्र हे मी नेहमी वेगळे ठेवलं कारण आमचा अरविंद सुंदररित्या सादरीकरण करायचा आणि त्यांनी खरोखर पांडुबुवांच्या सादरीकरणाला आणि कलेला आतापर्यंत न्याय दिलेला आमच्या अरविंद बुवांना सुद्धा शुभेच्छा आपण टाळ्याने देऊया. लोककलेसाठी त्या परमेश्वराचं नामस्मरण त्यांनी आयुष्यभर गायलं आणि त्यांची वाक्यरचना आम्ही जवळून पाहिलेली आहे आणि म्हणून मला जे सुचलं
काल आमची निमंत्रण पत्रिका आमची सगळी मंडळी घेऊन आली होती. मी थोडा 2 तास बसून ते रचले तुमच्या समोर सादर करतो. वेळ वागणं ऐका. पांडुरंगा तुम्हा कोटी कोटी प्रणाम. पांडुरंगा तुम्हा कोटी कोटी प्रणाम. पांडुरंगा तुम्हा कोटी कोटी प्रणाम. लोककलेसाठी लागले पणाला काय. लोककलेसाठी लागले पणाला काय.